नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे हेल्थ इन्शुरन्स बद्दल, म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स बद्दल. अर्थातच आम्ही जेव्हा पेशंट्स बघतो तेव्हा स्टँडर्ड ऑफ केअर ट्रीटमेंट जी असते, म्हणजे बेस्ट जी ट्रीटमेंट असते त्या रोगासाठी, ते घेणारे जे लोक असतात हे फक्त 30 ते 40% लोक असतात, ज्यांचे इन्शुरन्सेस खूप चांगले असतात किंवा त्यांची घरची परिस्थिती खूप चांगली असते. पण एक 70% लोक असे असतात जे इन्शुरन्स नसल्या कारणाने स्टँडर्ड ऑफ लाईन ट्रीटमेंट घेऊ नाही शकत आणि त्यामुळे प्रॉपर जी ट्रीटमेंट असते त्यांना मिळत नाही. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आजकाल आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मोठे जे आजार आहेत ते पहिले वयवर्ष 50-60 याच्या नंतरच्या लोकांना जास्त व्हायचे, पण आता काही तसं राहिलेलं नाहीये. वयवर्ष 30 मधल्या लोकांना सुद्धा कॅन्सर सारखे मोठे आजार आम्ही होताना बघत आहोत आणि त्यामुळे हे खूप जास्त गरजेचं आहे की हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स प्रत्येकाचा असलाच पाहिजे. आपले आई वडील मोस्टली जे शासकीय सेवेमध्ये होते, ज्यांच्या नोकऱ्या होत्या, त्यांना जनरली नोकरीवर असेपर्यंत हेल्थ इन्शुरन्सचा कव्हर असायचा, जो स्टेट गव्हर्नमेंटचा असायचा. पण रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं तसं सहाय्य नसायचं आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स त्यांना सहन करावे लागलेले आहेत. रिटायरमेंटच्या नंतर अधिक तर जितके पण आजार असतात ते होतात आणि त्यावेळेस आपल्याकडे कोणतीच पॉलिसी नसते. सो अशी चूक आपल्या जनरेशनने केली नाही पाहिजे आणि यंगर जे लोक आहेत, खासकर एक 25 ते 30च्या वयोगटाच्या मधले, त्यांनी इन्शुरन्सचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे, ही सत्यता आहे. सो आपण आज बोलणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स कोणी कोणी घ्यावं, किती वय तुमचं असल्यावर हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्ही पात्र असता, कोणत्या वयामध्ये हेल्थ इन्शुरन्स तुम्ही घेतलं पाहिजे, कितीचं हेल्थ इन्शुरन्स घेतलं पाहिजे आणि काय फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला कन्सिडर करायचंय कोणतेही हेल्थ इन्शुरन्स घ्यायच्या अगोदर. सो कव्हरेज हेल्थ इन्शुरन्सचं खूप चांगलं आहे. इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स असतात, फॅमिली फ्लोटर प्लॅन्स असतात, सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स असतात. सो काय काय गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत, तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे सम इन्शुर्ड, म्हणजे टोटल कितीचा इन्शुरन्स घ्यायचा आहे. 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, कितीचा इन्शुरन्स आपल्याला घ्यायचा आहे, त्याला सम इन्शुर्ड असा शब्द असतो. सो फॅक्टर्स काय आपल्याला कन्सिडर करायचे की तुमचं वय किती आहे, तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री आहे का, तुम्हाला काही एडिक्शन्स आहेत का, म्हणजे काही तुम्हाला चुकीच्या सवयी आहेत का, पॉलिसी तुम्हाला कोणती स्वतःसाठी घ्यायची आहे, फॅमिलीसाठी घ्यायची आहे, आई वडिलांसाठी घ्यायची आहे का कोणासाठी घ्यायची आहे, हॉस्पिटल्स तुम्हाला कसे टार्गेट करायचे, तुम्हाला काही झाल्यावर कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही जाऊ इच्छिता, किती मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ इच्छिता, तुमचे लाईफस्टाईल हॅबिट्स कसे आहेत आणि किती तुम्ही अफोर्ड करू शकता, हे सगळे फॅक्टर्स जे तुम्हाला कन्सिडर बेसिकली करावे लागतात. तर 25 आणि 30 वयोगटातले जे लोक आहेत, जे आता नोकऱ्यांना लागलेले आहेत, आता कमवायला लागले आहेत, हे बेस्ट वय असतं कोणतं पण इन्शुरन्स घेण्यासाठी. आता जितक्या लवकर तुम्ही इन्शुरन्स घ्याल तितकं तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतात. कसे, तर कारण कमी वयामध्ये तुम्हाला कोणता आजार नसतो, डायबिटीज म्हणा, हार्टचे प्रॉब्लेम्स म्हणा, कॅन्सर म्हणा किंवा कोणताही आजार, आणि त्यामुळे तुम्हाला कोणतंच तिथे लेबल लागत नाही की तुम्हाला प्री एक्झिस्टिंग कंडिशन आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक आजारासाठी हेल्थ इन्शुरन्स तुम्ही नंतर वापरू शकता. दुसरं बेनिफिट काय आहे, तुम्हाला जास्तीत जास्त पैसा वापरता येतो तुमच्या नंतरच्या आयुष्यासाठी हेल्थ इन्शुरन्सच्या पर्पजसाठी. ते एक दुसरं ॲडव्हान्टेज आहे. आणि तिसरं मेन ॲडव्हान्टेज म्हणजे तुमचा प्रीमियम हा मिनिमम असतो. वय वर्ष 25 मध्ये तुम्ही जर काही इन्शुरन्स काढलं तर 25 लाखाच्या इन्शुरन्सला तुम्हाला फक्त एक 10 ते 15 हजार रुपये भरावे लागतात वार्षिक. ते दरवर्षी वाढत जातात. तेच जर का तुम्ही वय वर्ष 50च्या आज असाल तर 25 लाखाचा इन्शुरन्स काढायला तुम्हाला कदाचित 50-60 हजार रुपयाचं प्रीमियम भरावं लागतं. हा डिफरन्स असतो. त्यामुळे जितकं कमी तुमचं वय आहे तितकं तुम्हाला इन्शुरन्स लवकर काढलेला हा बेनिफिशियल असतो. दुसरी गोष्ट, इन्शुरन्स कोणासाठी काढायचं आहे, स्वतःसाठी पाहिजे, फॅमिलीसाठी पाहिजे का आई वडिलांना पण कव्हर करायचं आहे. सो तुम्ही जर का अनमॅरिड असाल तर तुम्ही स्वतःसाठी किंवा फॅमिली फ्लोटरमध्ये तुमच्या आई वडिलांना इन्क्लूड करू शकता. पण तुम्ही जर का मॅरिड असाल तर तुम्ही स्वतः, तुमची नवरा किंवा बायको आणि मुलं यांना तुम्ही कव्हर करू शकता. याला कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन्स असं म्हणतात. सो कितीचं अमाऊंट असलं पाहिजे, तो फॉर एक्झाम्पल तुम्ही वार्षिक कमवत असाल 50 लाख रुपीज तर तुमचं इन्शुरन्स हे 25 लाखाचं असलं पाहिजे, म्हणजे 50% ऑफ युअर अॅन्युअल इन्कम. तुमचं वार्षिक उत्पन्न जर का 10 लाखाचं असेल तर तुमचं इन्शुरन्स हे 5 लाखाचं असलं पाहिजे.
बरेच लोक जे आमच्याकडे पेशंट्स म्हणून येतात 3-3, 2-2, 2.5 लाखाचे इन्शुरन्सेस असतात. लिटरली त्यामध्ये काहीच होत नाही, कोणतीच ट्रीटमेंट त्यामध्ये बसत नाही. आणि अर्थातच आपल्याला जेव्हा कोणती ट्रीटमेंट हवी असते आपल्याला बेस्ट हवं असतं. सो आता फॉर एक्झाम्पल सर्जरीचा विषय घेऊ आपण. कोणतीही सर्जरी असो, 3 प्रकारच्या सर्जरीज होतात. एक तर ट्रेडिशनल म्हणजे ओपन पूर्ण कट करून, दुसरं दुर्बिणीद्वारे ज्याला आपण लॅप्रोस्कोपी म्हणतो, आणि तिसरं रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट सर्जरी करतो. सो यामध्ये अर्थातच रोबोटिक सर्जरी खूप महाग असते, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज त्यापेक्षा कमी, आणि जनरल ज्या ओपन सर्जरीज असतात त्या एकदम स्वस्त असतात. सो तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट जर का रोबोटिक सर्जरी करायची असेल तर इन्शुरन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं वय जितकं कमी आहे तितक्या लवकर इन्शुरन्स घेतलेला हा कधीही चांगला असतो. एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचं झालं तर एक माझे पेशंट आहेत, वय वर्ष 47 मध्ये त्यांना कॅन्सर झाला. इन्शुरन्स होता त्यांच्याकडे, किडनीचा कॅन्सर होता. त्यांची ट्रीटमेंट पूर्ण इन्शुरन्समध्ये झाली, ते एकदम बरे झाले, क्युअर झाले. त्यानंतर प्रीमियम भरणं त्यांनी 4-5 वर्षांनी सोडून दिलं. त्यांना असं वाटलं की अरे कॅन्सर आपल्याला आता होऊन गेलाय, आता परत काही होणार नाही, तर त्यांनी इन्शुरन्स भरणं सोडून दिलं. आणि ते सोडल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी त्यांचा कॅन्सर परत आला. सो ही चूक प्लीज करू नका. एक 15,000 रुपये वार्षिक आपण डेफिनेटली प्रीमियम भरू शकतो इन्शुरन्ससाठी. तर प्रीमियम चुकवायचे नाहीत कधीच. एक सुद्धा तुमचं प्रीमियम जर का चुकलं तर इन्शुरन्स तुम्हाला रिजेक्ट करतं. आणि आजकाल सेंट्रलाइज प्रोसेस असल्यामुळे तुमचे नावं आधार कार्डशी लिंक्ड असतात, इन्शुरन्स त्याच्याशी लिंक्ड असतं. सो एकीकडे तुम्ही डिफॉल्ट झाले तर दुसरी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कधीच इन्क्लूड करून घेणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. सो तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं वय जर का लहान असेल किंवा तुमची मुलं लहान असतील, वय वर्ष 25च्या आसपास असतील, तर त्यांच्या नावावर इन्शुरन्स जे आहे ते काढल्या गेलं पाहिजे. आणि मॅक्सिमम फॅमिलीमध्ये जितके पण मेंबर्स आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न करा. कारण एक लक्षात ठेवा, मेडिकल कॉस्ट ही दरवर्षी 10 ते 15% वाढत चाललेली आहे. ही स्वस्त कधीच होणार नाहीये. दुसरी गोष्ट, बेस्ट ऑफ बेस्ट जर का ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला ती प्रायव्हेट सेंटर्स किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळू शकते. शासन आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, योजना ज्या आहेत, या बेसिक ट्रीटमेंट नेहमी देत असतात, ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स त्या देत नसतात. त्यामुळे तुमच्या हेल्थ हे बेसिकली तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स विषयी तुम्हाला अजून काही पण डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली या व्हिडिओवर कमेंट करू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.